छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। खरं तर ज्या राजांचा विचार घेऊन, ज्या स्वराज्य रक्षकांचा विचार घेऊन आपण जगतो, त्या छत्रपती शिवाजी काशीनाथ पाटील वाघ इकडं स्टेजवर यायचे। काशीनाथ वाघ यांनी इकडं स्टेजकडे यायचे। गाड्या बाहेर घ्या बरं, गाड्या। मागच्या मराठ्यांना पेटून उठायची सवय आहे मला माहिती आहे, त्यांना उभं पण राहायची सवय आहे मला माहिती आहे, पण उभं राहण्याचा काळ नुकताच येऊन गेलाय, त्याच्यामुळे आता मागच्यांनी बसलं तरी हरकत नाही। खरं तर आमच्या रक्तामध्येच उभं राहायची सवय आहे, कारण आमचे बापदादे गडतटा बुरुजावर राहून शत्रूंच्या रक्षणासाठी खडे टाकले होते, पण शत्रू आता इथे येणं शक्य नाहीये, कारण तमाम मराठ्यांचं माणूसबळ एकवटलं असताना आणि सीमेवर माझ्या भारतीय सैनिकांची ताकद असताना एवढी छाती कोणाची होईल असं अजिबातच वाटत नाही। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं या हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे, व ज्या युगपुरुषानं हे सत्य साकारण्यात आणलं ते राजा शिवछत्रपती, व ज्या वारसदाराने हे सत्य आपल्या खांद्यावर नेलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। खरं तर मित्रांनो शिवजयंतीला थोडंसं बोलायचं होतं, परंतु आपल्या महाराष्ट्रात कुठल्या तरी निवडणुका वगैरे काहीतरी चालू होतं, त्यामुळे जरा जमलं नाही, म्हणून म्हटलं आज राजांशी जरा माफी मागून थोडंसं बोलावं। राजा निवडणुका झाल्या, शिवजयंती सुद्धा झाली, म्हटलं आता तुमच्याशी जरा मनातलं बोलावंच, बरंच काही मनात साठलं होतं, म्हटलं जरा मनच तुमच्यापाशी मोकळं करावं, तशी तुमची जरा माफी मागायची होतीच। बाळासाहेब वाघ, काशीनाथ पाटील यांनी स्टेजकडे यायचे। बाळासाहेब वाघ, काशीनाथ पाटील दोघांनी। कसे आहात राज? मध्ये निवडणुकीच्या काळात खूपच बिझी होतात तुम्ही राज, राजकीय पक्षांच्या बुरट्या लोकांसोबत बॅनरवरती तुमचे फोटो, विचारांचा वापर मात्र कुणीच करत नाही राज, म्हणून म्हणतोय राज खरंच माफ करा आता। राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं, राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं, पण डोक्यात घ्यायला मात्र विसरूनच गेलो राजा। राजा तुमच्या स्वराज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नसतानाही 100% संरक्षण होतं, पण आमच्या राज्यात संरक्षण मात्र सगळंच पारदर्शकता झालंय राजा। इथं तुम्ही या महिलांची छेड काढा, विनयभंग करा, वाईट बोला, कमेंट करा, आम्ही काहीच करणार नाही राजा, सगळं 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 काही पारदर्शक। राजा पोरीवर अत्याचार करणाऱ्या राजाच्या पाटलाचे हातपाय तोडायचे दिवस गेले राजा, आता नाक्या नाक्यावरती राजाचा पाटील उभा आहे। राजा सैनिकांच्या पत्नीबद्दल घरं बोकणारा आणि तो टाक्या आज गल्ली बोळातून बुलेट वाजवत फिरतोय, त्याला अवघडपणे जा बाई विचारू शकत नाही राजा आम्ही, म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता। राजा हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा असेल म्हणतो, अभिमानानं म्हणतो, ती तर असणारच हो, पण राजा तुम्ही स्वराज्य निर्माण केलं, नंतर सुराज्य आलं, पण सुराज्य म्हणजे स्वतःच्या बापाचं राज्य असा अर्थ तिथल्या वातीतल्या, पण दिल्लीच्या तख्तासाठी झगडणाऱ्या, सत्तेसाठी राबणाऱ्या इथल्या सर्व पक्ष डोंकाव्यांनी करून घेतला। तुम्ही औरंगजेबाला त्याच्या दरबारात पाठ दाखवून आलात राजा, आम्ही मात्र आज बापाला म्हातारा आणि नेत्याला बाप म्हणतो या राजू। राजा आमच्यात जर एकी असली ना तर दिल्लीचा तख्ता राखितो मराठा असं म्हणायची वेळ आलीच नसती, अरे दिल्लीच्या तख्तावरही राज्य करीतो मराठा असं आम्हाला अभिमानानं म्हणता आलं असतं, पण काळाच्या ओघात हिमालयाच्या मदतीला जाऊन जाणारा तुमचा तो सह्याद्री कधी हिमालयाचे पाय धावायला जाऊ लागला ना ते कळेलच नाही राजा, म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता। राजा तुम्ही स्वतंत्र नाणं सुरू केलं, राजा तुम्ही राजभाषा कोश निर्माण केला, राजा तुम्ही अरमानाला प्रोत्साहन दिलं, पण कुठल्या गोष्टीला तुमचं नाव नाही हे कसं जमलं राजा तुम्हाला? अहो तुमचं स्मारक बनवायचं ठरवलं तर आतापर्यंत करोड रुपये खर्च झाले, फक्त आम्ही स्मारक बनवणार आहोत हे सांगायला। अहो राजा एखाद्या गरीबाला सरकारी पैशातून एखादं घर जरी दिलं ना तरी करोड रुपयांची जाहिरात करतात आजकाल। राजा तुम्ही आम्हाला स्वराज्यच मिळून दिलं, पण कुठं साधा गाजावाजाही केला नाही राजा तुम्ही, म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता।
राजा हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा असं आम्ही म्हणतो, अभिमानानं म्हणतो. ती तर असणारच हो, पण स्त्रींच्या इच्छेवरती जर राज्य झालं असतं ना तर घरात शिवाजी जन्माला आले असते. पण तसं होत नाही. राजा देव आशीर्वाद देण्यासाठी असतात. पराक्रम फक्त स्वतःलाच करावा लागतो. हे राज्य व्हावं ही जिजाऊ आणि शहाजी राजांची पण इच्छा असावी लागते. आपल्या घरी शिवाजी जन्माला यावा असं आमच्या आई वडिलांना वाटायला हवं ना. राजा मुलांच्या परीक्षेच्या काळात आठवडाभर सुट्टी काढली की आयुष्यभर कौतुक सांगणारे आमचे आईबाप खूप येतो. पण मुलाला स्वराज्य निर्मितीच्या कार्याला प्रेरणा देऊन आपलं आयुष्य त्याच्यासाठी समर्पित करणारी मासाहेब जिजाऊंसारखी माता दुर्मिळ आहे. राजा इथं राजा जिजाऊ घडत नाही आता, म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता. राजा तुमची प्रेरणा घेऊन आजचे मावळे शिवराय होण्याचं स्वप्न पाहतात. राजे तुमची प्रेरणा घेऊन आजचे मावळे शिवराय होण्याचं स्वप्न पाहतात, अवश्य पाहतात. पण आमचा बाप आमच्या घरात सांगतो पोरा आतरून पाहून पाय पसर. राजा तुमच्या आजचे मावळे जुरून मरून जातात पण पाय काय पसरत नाही. अरे पण राजा आमच्या घरात आमच्या बापानं आम्हाला सांगितलं पाहिजे, अरे पोरा तुला जेवढे पाय पसरायच्यात ना तेवढे पाय पसर. अरे पोरा तुला जेवढी मोठी स्वप्न पाहिजे ना तेवढी मोठी स्वप्न पहा. अंथरुणाचं काय करायचं ते तुझा बाप बघून घेईल ही म्हणायची धमक आमच्या शहाजीराजांना पण द्या. राजा तुमचा इतिहास आम्हाला पाठ आहे. राजा तुमचा गौरवशाली इतिहास आमच्या तोंड पाठ आहे. पण शहाजीराजांची धमक मात्र आम्ही विसरून गेलोय राजा. म्हणून लोकसंख्या 125 कोटी झाली तरी कुठल्याच घरात शिवराय जन्मत नाहीत राजा इथं. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता. म्हणून म्हणतो एक कळकळीची विनंती तुम्हाला राजा एकच करतोय, आपला तान्हाजी बाजी मुरारबाजी यसाजी कडतोजी आता भेटत नाहीत राजा इथं. राजा म्हणून म्हटलं राजा तुम्ही आता नाही जन्माला आले ना तरी चालेल राजा, कारण राजे ज्या पन्हाळ्यावर तुम्ही शितापीनं जखमा दिला सिद्धीला त्याच पन्हाळ्यावरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आता तुमच्याच मावळे नाचवतायत नागावतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजरोस. राजे आता इथे होत नाहीत अत्याचाराविरुद्ध हात कलम, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे आता तानाजी बाजी मुरारबाजी सुद्धा बोलू लागलेत पितुरांच्या भाषा. आपल्याच डोळ्या देखत आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुमची आठवण येते का तरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरेकडे बघून, आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं पण घालतो वाद. तुमचा जन्मसाल 1627 का 1630. राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे 3-3दा जन्माला येता. नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून नाही वाद सुरू झाला. राजे तुम्ही गरजला होता मराठाची तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता आम्ही गरजत असतो मराठाची तुका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. राजे तुमची इच्छा होती हे राज्य व्हावं, येतो स्त्रींची इच्छा. आता आम्ही गरजत असतो हे राज्य नष्ट व्हावं ही स्त्रींची इच्छा. आणि मग वाटतं राजे अशा वेळी तुम्ही असायला हवे होता, पण पुन्हा वाटतं राजे तुम्ही नाही हा तेच बरं आहे. कारण पुन्हा तुम्ही असता तर स्वराज्याच्या मार्गी लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर गडकिल्ले घेण्यासाठी धावला असता. पण राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि राजे अलीकडे मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठं, त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर झुकावं लागलं असतं. आणि राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभं केलं म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणार तुम्ही श्रेष्ठींच्या पुढे झुकाल कसे. अरे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा वाढेल आणि म्हणाल नसेल पक्ष नसू दे रे मी अपक्ष म्हणून उभा राहील. अरे माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली. पण राजे आता तानाजी बाजी मुरारबाजी सुद्धा पहिल्यासारखे राहिलेत कुठं. आत्ताचे आमचे कार्यकर्तेच वेगळे, सकाळी एकाकडं दुपारी दुसऱ्याकडं संध्याकाळी जेवणावळीला तिसऱ्याकडं आणि चौथ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज असतो. राजे मग तुम्ही म्हणाला नसेल तानाजी बाजी मुरारबाजी पण एखादा तानाजी तरी भेटेल जरूर मला. पण राजे भेटेल तानाजी तुम्ही त्याला सांगाल ताना जा कोंडाणा घेऊन ये, पण विचारेल तानाजी पहिल्यांदा राजा पगार किती देणार. कोंडाणा आणणं म्हणजे काय लासलगावला जाऊन लालजीचा भट्टा आणायचा आहे का. आणि एवढंच करून जर झालाच समजा तानाजी जायला तयार लागल्याच लगीन कोंडाण्यावर तर हल्लीचं युग मोबाईलचं आहे. राजे तानाजीवर कोंडाण्यावर लढत असेल आणि खालना कुणीतरी मोबाईल करेल. अरे काय तानाजी काय चाललंय, ओव्हर टाइम करतो का काय लेका. इथं आपलं गरमागरम शिजून बाटल्या भरून धाब्यावर बसलंय, तुझं आपलं लढाईचं चाललंय. अरे तू लढून तुला काय मिळायचं यार, किल्ला मिळायचा शिवाजीला. तू का मरतो फुकट, ये खाली बाटल्या भरून बसलोय पॅक रेडी धाब्यावर पार्टी करू.
राजे मग तुम्ही म्हणाले नसेल तानाजी बाजी मुरारबाजी लढू जनतेसाठी रगडू वाईट्यासाठी करू या लोकांसाठी, पण ती राजाची रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं? पैसे घेऊन देव विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता याच्यात तरी आता फरक उरलाय कुठं? म्हणून म्हणतो राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे, पण वाटलंच तुम्हाला यावं इथं पुन्हा तर एक करा, येताना एकटे येऊ नका, येताना महासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या, कारण जोपर्यंत इथं जिजाऊ फायदा होत नाही तोपर्यंत राजा इथं शिवाजी जन्माला येत नाही. राजे जेव्हा जेव्हा घरामध्ये राजे जेव्हा जेव्हा घरामध्ये जिजाऊ भाषेल तेव्हा तेव्हा अंगणात शिवाजी दिसेल राजे. नाहीतर अलीकडच्या काळात आमची पोरं तुमचा जय जयकार करतात राजे, शिवजयंतीला सुद्धा गडकिल्ल्यावर ज्योती आणायला पळतात राजे, आणि ज्योत घेऊन पळणाऱ्याने किती अंतर काढलं हे गाडीतल्या किती बाटल्या संपल्या याच्यावर ठरतं राजे. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे, आणि आता तुमच्याच मावळे कुठच्या व्यसनात फसावेत राजे. अरे मातीसाठी मरण्याचं समाजासाठी जगण्याचं व्यसन का न लागावं यांना? पुन्हा एकदा पंढरीच्या वारीत रामकृष्णाचा गजर करत विठ्ठलाच्या भेटीला पायी जाण्याचा नाद का न उठी यावं यांच्या? पुन्हा एकदा इंद्रायणी भीमेचा घाट घोड्यांच्या टापात का न दिसावा? पुन्हा एकदा माझी देवआळंदी ज्ञानेश्वरांच्या पश्चातानं का न गरजावी? राजे मग तुम्ही त्याच महाराष्ट्रात जन्माला आला, आम्ही त्याच महाराष्ट्रात जन्माला आलो राजे. राजे तुमचे मावळे म्हणायचे सळसळत रक्त, सळसळत रक्त शिवबाचे रक्त आणि कपळी भागवाटिळा, सळसळत रक्त शिवबाचे रक्त आणि कपळी भागवाटिळा. आला आला वादळाने कोण अडवी न त्या वादळा, अरे आलाच कोणी अडवा त्याचा वाजो आम्ही खुळखुळा. नाद करायचा नाही आमचा नादच खुळा, छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा. राजा आता तुमचा विचार नेहमी लढायांपुरता होतो, पण इथं मुलांना झोपेतून जागा करायला अर्धा तास लागतो. तुमच्या स्वराज्याची प्रेरणा किती सहज जागी झाली होती राजे बघा. राजा तुमच्या स्वराज्याची प्रेरणा किती सहज जागी झाली होती. 4 पोरं गोळा केली ना राजा, आम्ही आज एकमेकांची टाळकी फोडतो राजा. तुम्ही मात्र शेकडो हजारो मावळे गोळा करून एवढी वर्ष शत्रूंशी लढाया केल्या, कुठून आली राजा ही एकी? साधी निवडणूक लढायची झाली ना तर पैसे देऊन लोक गोळा करावे लागतात. राजा निवडणूक लढवायची म्हणलं ना तर तिकडे खेळ करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्ही मात्र जीवन मारण्याच्या खऱ्याखुऱ्या लढाईत जीवावरती उदार होऊन मातीसाठी मरणारे मावळे कसे गोळा केले राजा. राजा तुमच्या नावाने आजही आमचं रक्त सळसळतं. राजा तुमच्या नावाने आजही आमचं रक्त सळसळतं, पण त्या सळसळणाऱ्या रक्तातलं अल्कोहोल पाहून आमचंच मन हळहळतं. राजा तुम्ही सांगितलं दारू सोडा, आम्ही दारू सोडा टाकून दारू प्यायली. राजा तुम्ही सांगितलं दारूचा मोह बरा नाही, राजा आम्ही मोहापासून बनवलेली दारू तयार केली. राजा बचेंगे तो अरबी लढेंगे म्हणणारे तुमचे मावळे कुठं, आणि बचेंगे तो अरबी पियेंगे असं म्हणणारे आमचे मावळे कुठं? राजा हातात तलवार घेऊन तलवारीचा जाळ काढणारे तुमचे मावळे कुठं, आणि राजा आज त्याच हातात तलवार जाऊन आमच्या पोरांच्या हातात सिगरेट कधी आली आणि सिगरेटचा धूर काढणारे आमचे मावळे कुठं? राजे औरंगजेबाला त्याच्या मातीत जाऊन सडवणारे तुम्ही, आम्ही औरंगजेबाला गोंद्या चढवायला जात नाही राजा आता, कारण राजा आता गुटक्यामुळे आमच्या पोरांचे जबडे कधी सडायला लागले ना आम्हाला कळलंच नाही राजा. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता. राजा तुम्ही माणसाला जोडायचं काम केलं, राजा तुम्ही माणसाला जोडायचं काम केलं, आम्ही मात्र राजा आज तुमचंच नाव घेऊन माणसाला माणसापासून तोडायचं काम करू लागलो. राजा तुमचं स्वराज्य कोणत्या एका धर्माचं कोणत्या जातीचं कधीच नव्हतं. 18 पगड जातीच्या बांधवांनी तुम्हाला साथ देत आपल्या रक्ताचं पाणी करून स्वराज्य घडवलं राजा. आम्ही मात्र राजा आज तुम्हाला सहज जातीचं लेबल लावलंय राजा तुम्ही उभ्या जगाचे होता, नंतर देशाचे झाला, नंतर महाराष्ट्र कर्नाटकच्या पाणी प्रश्नात तुम्ही महाराष्ट्राचे झाला, हिंदू मुस्लिम वादात तुम्ही हिंदूंचे झालात, जातीच्या वादात तुम्ही मराठ्यांचे झालात. आता कुणबी देशमुख पाटीलकीच्या काळात राजे तुमचा खरा इतिहास जर समोर आला नाही ना तर तुम्ही फक्त आणि फक्त भोसल्यांचे राहणार आहात राजा. फार संकुचित करून टाकलाय तुम्हाला राजा आम्ही. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता. राज आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणायची हिंमत दाखवणारा तानाजी आता चुकून सापडत नाही. अरे बाप दाद्यांच्या पराक्रमाची हाल आमच्या रायबाला सुद्धा किंमत उरलीच नाही राजा सगळं काय बदललंय. राजा शिवाकाशीत मुरारबाजी नेताजी हिरोजी मादारी आता भेटायची आशाच राहिली नाही राजा. संघटन विकास स्वाभिमान संरक्षण सगळं गेलं खड्ड्यात. आईला साडी पोराला दारू बापाला मटण दिलं ना एका रात्रीत आईला गायरा सुद्धा सेनापती होतोय राजा आता इथं. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता.
राजा तुमचे गडकोट म्हणजे या मातीचं वैभव. तुमच्या गड किल्ल्यांवरती जाऊन आम्ही फोटो काढतो, सेल्फी सुद्धा काढू लागलो पण राजा तुमच्या गड किल्ल्यांसारखं ताट आणि स्वाभिमान धरून उभे राहिलं मात्र राजा आम्ही अजूनही शिकलो नाही. राजा तुमच्या मावळ्यांनी कडे चढले आपल्या स्वराज्यासाठी. राजा तुमच्या मावळ्यांनी कडे चढले आपल्या स्वराज्यासाठी. आम्ही मात्र आडवाटेने धुकून जातो किल्ल्यांवरती जाण्यासाठी. राजा तुमच्या सिंहाचे स्मारक आज आम्हा युवकांचे दारूचे अड्डे झालेत आणि मराठ्यांच्या स्मारकाचे हे हाल बघवत नाहीत राजा आता. म्हणून म्हणतोय राजा खरंच माफ करा आता. राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणायची हिंमत दाखवणारा तानाजी आता चुकून सापडत नाही. अरे बापदाद्यांच्या पराक्रमाची आड आमच्या रायबाला सुद्धा खरंच आता किंमत उरलीच नाही. राजा सगळं काही बदललंय. राजा शिवाकाशीत मुरारबाजी नेताजी हिरोजी मादारी आता भेटायची आशाच राहिली नाही. राजा संघटन विकास स्वाभिमान खरंच खड्ड्यात गेलाय राजा आता. जय हिंद, जय महाराष्ट्र.